सेवातीर्थ येथे आज झालेल्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12,336 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे निर्णय घेण्यात आले. तसंच ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांनाही मंजुरी देण्यात आली. रेल्वे मंत्रालयाच्या एकूण 9,072 कोटी रुपये खर्चाच्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड इथल्या 8 जिल्ह्यांमधल्या 3 रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यात महाराष्ट्रातील गोंदिया जबलपूर दुहेरीकरण, पुनरख क्यूल तिसरी आणि चौथी मार्गिका, गम्हरिया चांडिल तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात सुमारे 307 किलोमीटरनं वाढ होणार आहे. सुमारे 98 लाख लोकसंख्या असलेल्या सुमारे 5,407 गावांना यामुळे जोडणी मिळणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केरळ राज्याचं नाव केरळम असं करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यानंतर नाव बदलासंदर्भातील विधेयक भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 3च्या तरतुदीनुसार विचार व्यक्त करण्यासाठी केरळ राज्य विधानसभेकडे पाठवण्यात येईल. केरळ राज्य विधानसभेचे विचार प्राप्त झाल्यानंतर भारत सरकार पुढची कार्यवाही करेल आणि केरळ राज्याचं नाव बदलून केरळम करण्यासाठी संसदीय विधेयक सादर करेल, असं वैष्णव म्हणाले. मंत्रिमंडळानं आज गिफ्ट सिटी ते शहापूरपर्यंतच्या विस्तारीकरणालाही मंजुरी दिली. हा 3.33 किलोमीटरचा मार्ग असून त्यात 3 उन्नत स्थानकं असतील. हा प्रकल्प अंदाजे 4 वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन आहे. प्रकल्पाचा अंदाजे खर्च 1,067 कोटी रुपये आहे, असं वैष्णव म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये 1,667 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून नवीन एकात्मिक विमानतळ टर्मिनल बांधायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व धर्मादाय